नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरच्या साहित्यातून विस्मरणात गेलेली मस्त अशी पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी पाव कप गूळ घेतलाय। गूळ मी किसून घेतलाय। गूळ या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे। गूळ असा पाण्यामध्येच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे गूळ विरघळेल तोपर्यंत आपण पुढची कृती करू। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय। यामध्ये पाव कप तीळ घालायचे। तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, तर 2 ते 3 मिनिटं अगदी मंद फ्लेमवरती हे भाजून घ्यायचे। जास्त हे भाजायचे नाहीये, जास्त भाजले गेले तीळ तर कडवट लागतात, म्हणून किंचित असा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेऊया। तीळ उष्ण असतात, तर सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये आपल्या आहारामध्ये तीळ असायलाच हवेत। तर इथे तीळ भाजून झालेत। आता यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे। यानंतर पाव कप इथे मी तांदळाचं पीठ घातलंय। आता आपल्याला ही पिठंसुद्धा भाजून घ्यायची आहेत। गॅसची फ्लेम मंद ठेवायची। पारंपरिक रेसिपीमध्ये गहू आणि तांदूळ हे भाजून नंतर ते दळले जायचे, पण आज आपण गहू तांदूळ भाजून दळत नाही आहोत, त्यामुळे ही पिठं आपण भाजून घेतोय। आणि भाजल्यामुळे ही पिठं छान हलकी होतात आणि आपली रेसिपी खुसखुशीत व्हायला मदत होईल। ही पिठंसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायची आहेत। तर ही खूपच मस्त अशी पारंपरिक रेसिपी आहे। थंडीमध्ये त्याचबरोबर संक्रांतीला ही केली जाते। तर इथे ही पिठं मी या बाउलमध्ये काढून घेतली। इथे जो आपण गूळ पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता तो पहा विरघळलाय। थोडासा तळाला गूळ आहे तो मी विरघळवून घेते। आता हे सगळं गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे। मिक्स करूया। आज आपण पारंपरिक तिळोऱ्या बनवतोय। तर हे मी मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा वेलची घालायची। वेलची बारीक अशी कुटून घेतली मी। आता हे हाताने आपण मिक्स करून घेऊया। आता गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। लागलं तरच यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे खूपच कमी पाणी लागणार आहे, त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं आहे। इथे मला 2 चमचे इतकंच पाणी लागलं आहे। आणि जर चुकून हे सैल झालं तर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून तुम्ही याला मळून घेऊ शकता। जास्त घट्ट करायचं नाही आहे पीठ आणि जास्त सैलसुद्धा करायचं नाही आहे। मध्यम असं पीठ हे मळून घेतलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ आता मळून तयार आहे। आता या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आता याची आपण अशी पोळी लाटून घेऊया। तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलावरती लाटून घ्यायचं आहे। नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता इतकी जाड अशी ही पोळी लाटून घेतली मी। आता छोट्या वाटीने याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या। तर अशा ह्या पुऱ्या पहा तयार झाल्यात। आणखी अशा आपण करून घेऊया। तर इथे मी आणखी अशा पुऱ्या तयार करून घेतल्यात। आता आपण ह्या फ्राय करूया। तर ह्या पुऱ्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे। छोटासा गोळा घातला तेलामध्ये, लगेच वरती आला, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम आहे। तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आणि मग
ह्या पुऱ्या तेलामध्ये सोडायच्या. मीडियम फ्लेमवरतीच या फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे आतपर्यंत छान फ्राय होतील. लगेच उलटायच्या नाही आहेत. थोडासा याचा फेस कमी झाल्यानंतर आपण उलटून घेऊ. तर या पुऱ्या किंवा तिळोऱ्या या 4 ते 5 दिवस व्यवस्थित टिकतात. त्यामुळे तुम्ही या बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही चहाबरोबर खाऊ शकता, किंवा मधल्या वेळेस मुलांना काहीतरी चटपटीत हवं असतं तर तेव्हासुद्धा तुम्ही हे मुलांना देऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी बनवून ठेवू शकता. तर इथे पाहू शकता किती मस्त रंग आला यांना. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी या फ्राय करून घेतल्यात. तर सगळ्या माझ्या या पुऱ्या फ्राय करून झाल्यात. काढून घेऊया. यामध्ये जे आपण तीळ घातले ते सुद्धा पहा किती छान दिसत आहेत. तर ही घरच्या साहित्यामध्ये बनणारी खूपच चवदार, विस्मरणात गेलेली अशी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की करून पहा. इथे मी एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती खुसखुशीत झाली आहे ही. तर आजची ही रेसिपी या संक्रांतीला नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.